नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगला सुरुवात खूप उशिरा केली. मध्ये 2-3 दिवस काहीच केलं नाही, कारण नेहमीसारखं माझं मूड असेल तर मी या गोष्टी करते, अदरवाईज टाळते. कारण उगीचच करायचं म्हणून करायचं ह्या गोष्टी मला आवडत नाही करायला. मनापासून जर करायची इच्छा असेल तरच मी कुठलीही गोष्ट करू शकते. कुठलीही म्हणजे अगदी जेवण बनवण्यापासून घर नेटके ठेवण्यापर्यंत माझ्या मनात असेल, मला करायचं असेल तर मी करते. अदरवाईज बळजबरदस्ती हा नवन्याचा शब्द आहे, जबरदस्ती म्हणायचं होतं. ती ना मध्ये मध्ये तिला काय सवय झाली होती काय माहिती, ती 2 शब्द सोबत जोडायची. बळजबरदस्ती म्हणजे जबरदस्ती आणि बळजबरी, याचा बळजबरदस्ती हा तिचा शब्द आहे. तर जबरदस्ती मी कुठल्या गोष्टी करत नाही, जर मूड असेल तरच करते. तसंच मध्ये 2 दिवस झालं की माझं काही मन नव्हतं करायचं, तर मी नाही केलं. अगदी रिलॅक्स होती, छान आराम केला आणि म्हटलं चला आज सुरुवात करूयात. सुरुवातही अशी केली, म्हणजे यामुळे केली की मी आणि मनू झोपलो होतो, पण खाली माझं पार्सल आलं होतं. त्या पार्सलवाल्या दादांचा फोन आला होता OTPसाठी, कारण वरती सोडत नाही आमच्याकडे कुठल्याही पार्सलवाल्याला, कुरिअरवाल्याला कोणाला खाली जाऊन घेऊन यावं लागतं. तर मग त्यामुळे माझी झोप मोड झाली. तर मग उठले मी, पायपुसण्या धुतल्या, म्हणून झोपलेली. ती झोपलेली आहे तोपर्यंत मी खाली जाऊन पार्सल घेऊन येते, नाहीतर मग तिलाही माझ्यासोबत घेऊन जावं लागेल. आणि बाहेर गरमी खूप आहे, जे वारं पण येतं आहे ना, ते असं गरम झळा येत आहे, त्याच्यामुळे ती उठायच्या आधी जाऊन मी ते घेऊन येते. कूलर बंद करते आणि फॅन चालू करते, कूलरनी आवाज नाही येत. हो हो हो, तू उठलीस तू. बाहेर ऊन पाहिलं तर प्रचंड आहे. हो 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 हो. आयशा, तर मी जाणारच होते, पण त्याआधीच मग आमच्या म्हणून अरे बापले, काय झालं? झोप झाली? शानशान झाली झोप? तिचं असंच आहे, म्हणजे प्रत्येक लहान मुलांचंच असेल मला असं वाटतं. तिच्या जवळ जोपर्यंत आपण असतो ना तोपर्यंत ती छान झोपते, पण तिच्या जवळून जर उठलं तर मॅडम लगेच उठतात. हो की नाही? अगदी नाही, अशाला कसं गोड गोड येतं. आमची मनाबाई तर उठली, आणि बहुतेक सगळ्या लहान मुलांचं असं असावं की त्यांच्यापासून उठून गेलं ना की ते लगेच उठतात. तसंच मनूचं पण आहे. आणि ही भिंत मला क्लीन करायची, कधी मुहूर्त मिळणार आहे काय माहिती. मी रोज म्हणते रात्री झोपताना की उद्या क्लीन करेन, पण तसंच राहतं. मला ही क्लीन करू, खूपच घाण झालेली आहे ती. आमचा पहिला असा दिवाण होता पूर्ण, तर बऱ्याचशा जणांच्या असं होत असेल, जर अशा भिंती असतात ना व्हाईट कलरच्या थोड्याफार, आणि हा आपला साधा पेंट आहे, तर जे बेड साईडला किंवा सोफा दिवाण जिथे कुठेही असतं, जिथे जास्ती असं टेकल्या वगैरे जातं ना, तर तिथे हे असं काळं होऊन जातं. आणि हे जे असं केलं आहे ना, तर ते आमच्या नवऱ्याने नखाने कलर काढलाय. तिला मध्ये काय झालं होतं का मी तेच नखाने कलर काढायची. हो, आणि हे मला काहीतरी झालं आहे की माझा हा जो एवढा एरिया आहे ना तो खूप ड्राय झाला आहे, असा उरल्यासारखा. आगही होते त्याची. मी भरपूर मॉइश्चरायझर वगैरे लावते, पण ते काही ठीकच होत नाही. आणि एवढ्या उन्हाळ्यात हे कसं काय असं होऊ शकतं मला तेही कळत नाही. पहिल्यांदाच झाले मला असं. हे पूर्ण सगळं ड्राय बॉडी हा पूर्ण असा हा जो भाग आहे ना माझा तो पूर्ण ड्राय पडलाय. आणि मनू काय म्हणते आमची, आणि म्हणून अगं बाई कशा असते. अरे अरे जामली. आणि ही अशी काहीशी व्हाईट फ्रॉक आहे, कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे, हो ना? छान दिसतं का? शान 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 शान. असे गोड हसणं म्हणजे बळ लई गोंड आहे. तर मी तिच्या प्रत्येक मंथचा आहे ना तो फोटो काढत असते. नवन्याचंही असंच केलं होतं, आणि तेव्हा ते फार चालू होतं नवन्याच्या वेळेस की असं नाही का घरच्याच याने डेकोरेशन वगैरे करायचं. आणि मग ते पण हिच्या वेळेस थोडं वेगळ्या पद्धतीने करते. ती पूर्ण 1 वर्षाची झाली की ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच, पण तिचेही मी प्रत्येक मंथचे फोटो काढते. हो ना, टेकून बसा तुम्ही, टेकून बस. म्हणजे बाबूचे पण आम्ही प्रत्येक मंथचे फोटो काढते, हो ना? अगं बापडे, अरे बापडे आलस. मी तिचेही प्रत्येक मंथचे फोटो काढते. तर ना मला त्याच्यासाठी नवीन कपडे हवे असतात. मी नवन्यालाही असेच करायचे, प्रत्येक मंथला आवर्जून नवीन कपडे घेऊन यायचे.
तर ह्यावेळेस ना माझ्या आणायचे राहिले होते, मी ऑर्डर करणार होते पण माझ्याच्याने तेही राहिलं. त्या दिवशी यांना म्हटलं जाऊन घेऊन ये, तर हे त्यांच्या चॉईसने घेऊन आले. त्यांनी खूप छान आहे, अगदी प्युअर कॉटन आहे. मी त्याला धुतलं आहे ना, अगदी प्युअर कॉटन आहे, छान दिसते आणि अगदी गोड परी राणी दिसतीये माझं बाळ. हो ना, परी राणी कोण दिसतंय? गोड कोण दिसतंय परी राणी? हो हो, झोपेतून उठलंय तरी असे एकदम खुशखुशच असतं है ना. आमच्या तुझं झोपेतून केव्हाही उठू दे, स्माईलच देऊन उठते, ओके नाही? अरे बापडे, अरे बापडे, अरे बापडे. मी आधी याला परत हो, मी आधी याला परत एकदा काहीतरी लावून घेते. फारच मला आग होते अक्षरशः त्याची. हे वाला मॉइश्चरायझर वापरत असते, पण मला असं वाटतं की मी ना सध्या याला ना बोरोलिन लावून बघावं, तर ते ट्राय करून बघते. लावलंय मी, पण ना हे पूर्ण असं ऑइली ऑइली दिसतंय. आता ठीक आहे, आग कमी होईल जराशी. आता ते खूप ड्राय पडलं ना, हसताना बोलताना थोडं जरी ताणलं गेलं ना तरी ते असं आग झाल्यासारखं होतं, जसं उरल्यावर होतं ना, अगदी तसंच. चल आता मनू तर उठली, तर मनूलाच घेऊन जाते खाली, आता ऑप्शन नाही, आणि पार्सल घेऊन येते. कारण असं कोणाला होतं, मला माझं काही पार्सल आलं ना मला इतकी एक्साइटमेंट असते ना की मला दम नाही निघत. तसं तिचे पप्पा आलेच असते 1-1.5 तासाने, तर ते येताना घेऊन आले असते वरती, पण मला तोपर्यंत दम नाही निघणार, म्हणून मी खाली जाते, मी आणि म्हणून. हो ना, हो हो हो, जातो आणि खाली जाऊन पार्सल घेऊन येतो आमचं. पार्सल मी घेऊन आले. मी ना एक ड्रेस मागवला आहे माझ्यासाठी. हे खूप छान आहेत, हे कॉटनचे आहेत आणि हे फिडिंगवाले आहेत. इथे साईडला ना झिप असते, ते खूप छान आहेत. पण म्हटलं अजून काहीतरी वेगळं भेटतंय का ते ट्राय करावं, तर मला हे भेटलं. कॉटन आहे, प्रॉपर कॉटन आहे. या खूप 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 छान आहे आणि अगदी पायापर्यंत येत आहे खाली, आणि पाठीमागे असे नॉट्स आहेत बांधायला. तर मला ना खूप सगळी कामं आहेत, खूप म्हणजे खूप. पण मी ते मनूसोबत मस्ती करते, कारण ज्यांच्याकडे अशी छोटी बाळं असतील ना, एक 5-6 महिन्याच्या वरती आणि एक 2 वर्षाच्या आतली, तर ते नक्कीच माझ्याशी रिलेट करू शकतात. की घरात छोटं मुलं असेल ना, तर घरातली सगळी कामं आहेत ना आपल्या टाईमनुसार किंवा आपल्या टाईम टेबलनुसार अजिबात होत नाही, तर तीही लहानांच्या टायमिंगनुसार करावी लागतात. कारण त्यांचं ज्या मधल्या गोष्टी असतात त्यात आपल्याला वेळ द्यावा लागतो, आणि आपण ज्या वेळेत जी कामं ठरवली ती कधीच होत नाही. कारण त्यांच्याशी खेळावं लागतं, त्यांची खाण्याची वेळ, त्यांची झोपण्याची वेळ, त्यांच्या इतर ज्या गोष्टी असतात त्याची वेळ ही कधीच फिक्स नसते, आणि त्यांच्या वेळेनुसार आपल्याला आपले जी कामं आहेत ती मागे पुढे करावी लागतात. तशीच मला आत्ता बरीचशी कामं आहेत. पण मनूचं म्हणणं होतं की माझ्याशी खेळ, कारण ती एकटी खेळत नव्हती, ती 2-3 गोष्टींनीच रडते. एक तर भूक लागल्यावर, झोप आल्यावर, आणि तिला एकटा खेळायचा कंटाळा आला किंवा तर आता तिचं खाणंही झालं होतं, झोपही झाली होती आणि ती रडत होती. म्हटलं नक्की तिला खेळायला हवं हिच्यासोबत. मग तिच्यासोबत खेळत बसले, आणि जेव्हाही आपण छोट्या मुलांशी खेळत बसतो ना, तर 1-1.5 तास असाच निघून जातो, आपल्यालाही कळत नाही की कधी एवढा वेळ गेला. आणि ते जेव्हा हसतात ना तेव्हा इतकं छान वाटतं त्यांच्याशी खेळताना. आपल्या मागं कितीही टेन्शन असू दे, स्ट्रेस असू दे, त्यांच्यासोबत खेळताना सगळ्या गोष्टी विसरायला होतात. तर सध्या माझं असंच चालू आहे, मी एखादं काम ठरवलेलं असतं सकाळी, पण ते म्हणजे ते काम करेपर्यंत अगदी संध्याकाळ होऊन जाते. आणि म्हणून आजकाल असा मोबाईल रिमोट दिसला ना की अशी सरकत येते आणि ते घ्यायला बघते. तर तिने पाहिलं की मी ते मोबाईल ठेवला आहे, तर ती ते घेण्यासाठी आली आणि येते आणि पटकन घेते. किती लांब असू देत, तिला ती गोष्ट दिसली ना, हा इथे रिमोट ठेवला आहे बरं का, किंवा इथं मम्मीचा मोबाईल आहे किंवा कोणाचा पप्पांचा मोबाईल, त्याची पटपट सरकत येते आणि ते घेते. फार गोड वाटतं, आणि स्पीड वाढली आता तिची चांगली. एवढ्या गरमीचा पण मी चहा पिते, पण करणार काय. थोडीशी भूकही लागली आहे, आणि मी कोल्ड कॉफीचं जे दूध आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवायचं विसरली होती डीप फ्रीजला. मला आत्ता थोडीशी भूक लागली. मी एक बनाना खाल्ला, पण अजून काहीसं खावंसं वाटतं आणि थोडंसं डोकं दुखायला लागलं. तर म्हटलं मग आता ऑप्शन नाही, चहा करूयात थोडा म्हणजे भरपूर झाला. मला हे तर कायम बोलतात, अरे किती चहा करते, जरा कमी कर. पण मला एक कप फार आवडतात, आणि मी एवढं चहा करते आणि एवढं पिते देखील.
तर आता पिऊन घेते. अक्षरशः घामाघूम झाली मी, तरी पण मला चहा प्यायचा आहे. कोणी पाहिलं तर मला एवढं कर मी तिला चहा प्यायचे एवढं काय पण झालं, पण काय करणार. मला ना इथं असं थोडंसं डोकं दुखायला लागले. जर चहा पिऊन बरं वाटलं तर ठीक आहे, नाहीतर मग गोळी घ्यावी लागेल. म्हटलं मग थोडासा चहा करावा, तो प्यावा. 6 वाजत आलेत आणि हे अजूनही आले नाही. मला बोलले होते 6 वाजता येतो म्हणून, पण आता त्यांचा मेसेज आला आहे 6:30 किंवा 7 वाजता. मग माझा चहा केला आणि मी पिते. ते आले आणि कर म्हटलं की त्यांना परत करेल. स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक काय करू हा सगळ्यात मोठा प्रश्न होतो. प्रत्येक गृहिणीला पडत असेल की आज स्वयंपाकात काय करू. तसंच पडलं आहे बघ. ते विचार करते काय बनवायचं ते बनवताना. तर मी आज बनवली होती यांच्यासाठी कढी आणि चपाती. माझ्यासाठी वेगळं बनवलं होतं, ते मी खाऊनही घेतलं. काही दिवसांनी मी काही गोष्टी शेअर करणार आहे, तेव्हा सगळ्याच सांगेल. आणि जेवण वगैरे झालं, माझं किचन आवरून झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो टेरेसवर फिरायला. तर इथे ना खूप छान वारं येत असतं उन्हाळ्याचं, खूप म्हणजे खूप छान. तर आम्ही बऱ्याचशा वेळेस येत असतो. तर ही जी साईड आहे ना, ही माझ्या अपोजिटची साईड आहे. म्हणजे माझ्या फ्लॅटच्या समोरच्या बाजूला जे आहे ना, तर तिथली साईड आहे. इथे फक्त बिल्डिंग्स आणि बिल्डिंग. संध्याकाळच्या वेळेस ना हेही बघायला खूप छान वाटतं, कारण इथून सनसेट दिसतो. तर जमलं तर एखाद दिवशी मी ना एक 5:30-6ला वरती येऊन शूट करेन. खूप छान वाटतं. म्हणजे दोन्हीकडचे सीन आहेत ना खरंच खूप छान दिसतात. माझ्याकडं सनराईजवाला दिसतो म्हणजे सूर्योदयवाला, आणि इकडं सूर्यास्ताचा सीन दिसतो. खूप छान दिसतात दोन्ही. आणि ही आहे माझी साईड, जी माझ्या गॅलरीतून मी नेहमी तुम्हाला दाखवत असते. आत्ता अंधार असल्यामुळं फारसं नीट दिसत नाही आहे, पण ह्या ज्या लाईट्स वगैरे आहेत ना ते बघायला खूप छान वाटतं. आणि वरती ना खूप छान म्हणजे खूप छान असं थंड वारं असतं. तर आम्ही बऱ्याचशा वेळेस उन्हाळ्यात इथे येत असतो, पण आज ना म्हणावं असं वारंच नव्हतं. तर मनूला पहिल्यांदा आम्ही इथे घेऊन आलो असेल वरती, नाही तर मनूला इथे कधीच आणलेलं नाही आहे. म्हटलं चला घेऊन जाऊयात, तिला छान असं वारं मिळेल. पण वरती अजिबातच वारं नव्हतं आणि खूप गरमही होत होतं. मी यांना बोललं चला गाडीवरच चक्कर मारून येऊयात, कारण अजिबातच वारं नाही. तर आम्ही आता खाली चाललो आहे गाडीवर चक्कर मारण्यासाठी. आणि आजचा हा जो व्हिडिओ तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.